राज्यात प्रलयकारी पुरामुळे 21 जिल्ह्यांना फटका बसलाय। कोकण, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा आलेल्या पुरामुळे रस्ते, पूल, विजेचे खांब, सरकारी कार्यालय अशा विविध सरकारी मालमत्तांचं नुकसान झालंय। प्राथमिक अंदाजानुसार सरकारी मालमत्तांचं 3 ते 4 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। तर तब्बल 3.38 लाख हेक्टरवरच्या शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालं। पूरग्रस्त भागामध्ये वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली। परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात आली आहे। या घोषणेमुळे राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळालाय। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील आरल गावात रस्ता खचला आणि त्यामुळे इतर गावांचे संपर्क तुटलाय। गावातली वृद्ध अक्षरशः त्यांना डोलीमध्ये टाकून डोंगर उतारातून चिखल तुडवत दवाखान्यापर्यंत पोहोचावं लागतंय। गावामध्ये डोंगर खचून दरड कोसळणं, रस्ते खचणं असे प्रकार सुरूच आहेत। लाईटचे पोल सुद्धा जमीनदोस्त झाल्यामुळे गावात वीज पुरवठा सुद्धा नाहीये। वातावरणातल्या बदलांमुळे पावसाच्या वेळापत्रकात बदल झालाय। यंदा मोसमी पावसानं जून ते सप्टेंबर या 4 महिन्यातली सरासरी जुलै अखेर 2 महिन्यात ओलांडल्याचं चित्र आहे। वातावरणातल्या बदलांमुळे पावसाचं वेळापत्रक, कालावधी, तीव्रता या सगळ्यामध्ये बदल होताना दिसतात। यंदा सुद्धा पावसाच्या लहरीपणात वाढ झाली आहे आणि काही दिवस विश्रांती तर काही दिवस मुसळधार पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली आहे। मुंबईत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसाठी विविध कामं करण्यासाठी मंगळवारी 3 ऑगस्टला 15% पाणी कपात केली जाणार आहे। एफ उत्तर शिव माटुंगा आणि एफ दक्षिण प्रभाग लालबाग परळ वगळता सर्व विभागांमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। तर घाटकोपर, कुर्ला आणि अंधेरी पूर्व पश्चिम, राम मंदिर रोड, गोरेगावमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। मुंबईतल्या वरळी कोळीवाड्याच्या मागच्या बाजूला समुद्राला लागून बांधण्यात आलेल्या घरांची गंभीर दखल पालिकेनं घेतली आहे। गोल्फादेवी वसाहतीतल्या सगळ्याच घरांना पालिकेनं नोटीस बजावली आहे। ही घरं अधिकृत असल्याचा पुरावा सादर करण्याची सूचना या नोटीसमध्ये करण्यात आली आहे। टास्क फोर्स बरोबर चर्चा केल्यानंतर आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे। 1 ऑगस्ट पासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं समजतंय। राज्यातील 25 जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर हा कमी आहे। या 25 जिल्ह्यातल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्सनं सुद्धा सकारात्मक भूमिका मांडली आहे आणि त्यानुसार याबाबतचा आदेश सुद्धा तयार आहे। आज आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होऊन तो जारी केला जाण्याची शक्यता आहे। डेल्टा हा कोरोना विषाणूचा भारतात सापडलेला प्रकार गंभीर आजार निर्माण करतो, शिवाय तो कांजिण्यांच्या विषाणूसारखा पसरतो असं अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या एका अंतर्गत अहवालामध्ये म्हटलंय। CDC या संस्थेनं तयार केलेल्या एका अहवालानुसार लस न घेतलेले आणि लस घेतलेले लोक या दोघांमध्ये सुद्धा या विषाणूचा प्रसार होऊ शकतो। देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये। गेल्या 24 तासात 41,649 रुग्णांची वाढ झाली आहे। तर 37,291 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। 593 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या देशात 4,08,920 रुग्ण उपचार घेत आहेत। मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1,405 दिवसांवर गेलाय। काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे। मुंबईत दिवसाला 300 ते 400 इतके रुग्ण सापडतात। सध्या 5,201 ऍक्टिव्ह रुग्ण असून विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोरोनामुळे जीव गमावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार आहे। मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। कोरोनानं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठीच हा निर्णय लागू असेल। कोरोना काळात पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई हे जीव धोक्यात घालून काम करत होते। यात त्यांना जीव गमवावा लागला आणि काही जणांना त्यांच्या मुलांना आता अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे। विनामास्क प्रवाशांकडून 29,77,000चा दंड वसूल करण्यात आलाय। रेल्वे डब्यांमध्ये सर्रास मास्क परिधान न करता फिरणारे प्रवासी दिसतात आणि पश्चिम रेल्वेवर विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांकडून गेल्या 6 महिन्यात 29,77,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय।
कोरोना काळात महागड्या वाहनांची खरेदी तेजीत आहे. 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या 4886 वाहनांची विक्री झाली असून मुंबईमध्ये एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीमध्ये ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या आरटीओमध्ये आलिशान आणि महागड्या गाड्यांची नोंदणी झाली. नोंदणी झालेल्या सगळ्या वाहनांवर 13% सुद्धा जास्त वाहन कर आकारण्यात आला. डॉक्टरांना खासगी व्यवसायाला परवानगी मिळालेली आहे, मात्र ड्युटी बुडवल्यास कारवाई होणार आहे. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या डॉक्टरांना आता खासगी प्रॅक्टिस सुद्धा करता येणार आहे. मात्र आपल्या नियमित ड्युटीच्या वेळी गैरहजर राहिले तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातली सगळी न्यायालयं 2 ऑगस्ट 2021 पासून पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत, अशी माहिती वकील परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल गोवारदिपे यांनी दिली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या न्यायालयीन कामकाजाबाबत कोरोनाच्या साथीमुळे नियमित कामकाज चालवण्यासाठी निर्बंध घातले गेले होते. मात्र आता 2 ऑगस्ट पासून पूर्ण क्षमतेनं न्यायालयं सुरू होतील. राज्याला जेवढ्या लसींचा पुरवठा झालेला त्यातली एकही लस वाया गेलेली नाहीये. उलट या मात्रांमधून अतिरिक्त 3,59,493 लसी दिल्या गेल्यात. दुसरीकडे सर्वाधिक साठा हा उत्तर प्रदेश मध्ये देण्यात आला होता, पण तिकडे मात्र 13,207 लस मात्र वाया घालवल्यात. लोकसभेत याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशला 3,44,61,550 लसी दिल्या गेल्या होत्या, तर महाराष्ट्राला 3,14,00,000 लसी दिल्या होत्या. केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशांनुसार कल्याणच्या वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयात गर्भवती महिलांचं सशुल्क लसीकरण सुरू झालंय. इंडियन मेडिकल असोसिएशनचे कल्याण आणि वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अश्विन कक्कर यांच्या पुढाकारानं हे लसीकरण केलं जाते. मुंबईमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी परवानगी देण्याचे आदेश आता हायकोर्टानं दिलेत. केंद्राला हायकोर्टानं हे आदेश दिलेत. मुंबईत बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिकेनं कृती आराखडा तयार केलाय. कोविनवर या नागरिकांचं पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी विघातक शक्तींनी परदेशातून भारतावर 11.58 लाख सायबर हल्ले चढवलेले आहेत. 2019च्या तुलनेत सायबर हल्ल्यामध्ये तब्बल 300% वाढ झाली आहे. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर आता हालचाली सुरू केल्यात. सायबर हल्ल्यापासून सुरक्षित कसं राहावं याचा आजवर 59 वेळा केंद्रानं सराव केला. त्यात देशातल्या 565 संस्था सहभागी झाल्या होत्या. गुगलने मोठी कारवाई केली आहे. 2 महिन्यात तब्बल 1.5 लाखांचा कंटेंट हटवण्यात आलाय. युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मे महिन्यात 71,132 आणि जूनमध्ये 83,613 मजकूर काढून टाकण्यात आले. ज्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी बहुतेक कॉपीराईटशी संबंधित होत्या. औरंगाबाद पोलिसांना माहिती दिली म्हणून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या शोएबनं दंडुक्यानं एका इसमाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे एपीआय घनश्याम सोनवणे यांना त्याची माहिती दिल्यावरून गुंडाने तरुणाला मारहाण केली. शोएब विरोधात औरंगाबाद शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान शोएबला शोधायला आता पोलीस रवाना झाले. पोलिसांना माहिती दिली त्यामुळे या इसमाला शोएबने मारहाण केल्याचं आपण हे दृश्य पाहतोय. सराईत गुन्हेगार असलेल्या शोएबवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पत्नी नांदायला येत नाही म्हणून सासूरवाडीत हाय व्होल्टेज ड्रामा जावयाच्या चांगला आला. विजेच्या टॉवरवर चढून धिंगाणा घालणाऱ्या जालन्यातल्या या जावयाला जाफराबाद तहसीलदारांनी चांगलाच हिसका दाखवलाय. तहसीलदारांनी हाय व्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढणाऱ्या जावई मंगेश शेळके याला 10,000चा दंड ठोठावलाय, तर 7 दिवसांची मध्यवर्ती कारागृहातली कोठडी सुनावून त्याची रवानगी करण्याचे आदेश दिले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर अखेर ठाणे नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. मुंबईत 1 तर ठाण्यात 2 असे एकूण 3 गुन्हे परमवीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आले. परमवीर सिंग आणि इतर जणांवर सुद्धा धमकावणे, खंडणी यासारखे 10हून अधिक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. भारत आणि चीन यांच्यात आज लष्करी पातळीवरील चर्चेची 12वी फेरी सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्डो या ठिकाणी ही
चर्चा सुरू आहे। चर्चेत हॉट स्प्रिंग आणि गोग्रा इथे असलेल्या चीनी सैनिकांच्या छावण्या हा प्रमुख विषय असेल आणि तिथून चीननं अजूनही माघार घेतलेली नाहीये। जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले। पुलवामाजवळ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर हे ऑपरेशन सुरू झालं होतं। यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। गुजरातच्या जुनागड भागात 40 वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी कोसळली। पावसामुळे जमीन काहीशी खचली होती आणि त्यामुळे ही टाकी कोसळली गेल्याचं बोललं जात आहे। या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा इथे एकाच घरात 22 कोब्रा जातीचे साप सापडले। जहाल विषारी कोब्रा आढळल्याची घटना ही विरळच आहे। मंगेश सायंके हे कुटुंबाला काही दिवस बाहेरगावी गेले होते। गुरुवारी परतल्यानंतर घराच्या दाराजवळच त्यांना सापाची कात दिसली, तर रात्री अंथरूण घालताना त्यात कोब्रा नागाचं पिल्लू बाहेर आलं। त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन करून तब्बल 22 कोब्रा जातीचे साप आढळले आणि हे सगळे साप आता जंगलात सोडण्यात आले। छत्रपतींचा विचार म्हणजे